नमस्कार. पल्लवीज मराठी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण इथे बघणार आहोत तासनतास साबुदाणा भिजत न घालता, चीक न काढता अगदी झटपट तयार होणाऱ्या इन्स्टंट साबुदाण्याच्या कुरडयांची रेसिपी. ह्या कुरडया आपण इथे अर्धा किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत. ह्या कुरड्या तेलात टाकताच चौपट फुलतात. आहे त्या आकारापेक्षा चौपट फुलतात. तसंच साबुदाण्याच्या कळ्या आणि कडा अतिशय सुंदर अशा फुलतात. खायलाही अतिशय खमंग आणि खुसखुशीत लागतात आणि झटपट तयार होतात. साबुदाण्याच्या कुरड्या झटपट तयार करायसाठी कुठली पद्धत वापरायची आहे ते मी इथे आज तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी सुरुवातीला कढई गॅसवर ठेवलेली आहे मंद आचेवर. आता इथे अर्धा किलो साबुदाणा मी घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर हा साबुदाणा आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे. अर्धा किलोच्या प्रमाणात साबुदाणा इथे मी आता छान मंद आचेवर खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. एक मंद आचेवर 15 मिनिटं लागतात साबुदाणा भाजायला. तर इथे आता 15 मिनिटं होत आलेली आहे आणि साबुदाणा छान असा भाजला गेलेला आहे. साबुदाणा भाजल्यानंतर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. तर इथे साबुदाणा आता छान असा थंड झालेला आहे. आता आपण हा साबुदाणा मिक्सरमध्ये थोडा-थोडा टाकत याचा आपल्याला पावडर बनवून घ्यायचा आहे किंवा पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर साबुदाणा इथे मी आता वाटून घेणार आहे आणि हा साबुदाणा आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचा आहे. म्हणून मी इथे खाली एक भांडं सुरुवातीलाच ठेवलेलं आहे आणि त्यावर चाळणी ठेवून बारीक करून घेतलेला साबुदाणा आपल्याला इथे आता गाळून घ्यायचा आहे. आता अशाच पद्धतीने आपला पूर्ण अर्धा किलो साबुदाणा आपल्याला मिक्सरमधून दळून घ्यायचा आहे आणि गाळणीने गाळून घ्यायचा आहे. तर इथे खूप छान आपलं असं साबुदाण्याचं पीठ तयार झालेलं आहे. आता हे पीठ आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. आता भांड्यामध्ये जेवढं पीठ आपलं दिसत आहे तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे. लक्षात असू द्या, जेवढं पीठ अगदी तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर इथे मी तेवढंच पाणी घेतलेलं आहे. अगदी फुल भरून घेतलेलं नाही. असं आपल्याला 2 भांडं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे जेवढं पीठ म्हणजे पीठ पण जर आपलं भांडं भरून नसेल तर पाणी सुद्धा पूर्ण भांडं भरून घ्यायचं नाही. तर आता मी 2 भांडं तेवढं पाणी घेतलेलं आहे. हे परफेक्ट मेजरमेंट आहे. म्हणजे ह्यामुळे पाणी कमी जास्त होणार नाही. आता आपल्याला ह्याच्या घुटळ्या मोडून घ्यायच्या आहे आणि सगळं मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. घुटळ्या मोडत मोडत आपल्याला हे मिश्रण आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी 5 मिनिटात मिश्रण छान मिक्स करून घेतलं आणि मिश्रण साबुदाण्याने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे. मिश्रण घट्ट झालेलं आहे. आता आणखी आपण त्यामध्ये तेवढंच पाणी जेवढं आपलं पीठ होतं तेवढंच आणखी एक भांडं परत त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहो आणि मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे 3 तेवढेच भांडं आपल्याला पाणी इथे लागलेलं आहे अर्धा किलो साबुदाण्याला. आता हे आपण कढई गॅसवर ठेवायची आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवर 5 मिनिटं छान असा हा साबुदाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनिटानंतर त्यावर आता आपल्याला झाकण झाकायचं आहे. झाकण झाकून 2 मिनिटं साबुदाणा असाच शिजवून घ्यायचा आहे. सतत फिरवत न राहता आपल्याला असाच वाफेवर साबुदाणा छान असा शिजवून घ्यायचा आहे. 10 मिनिटं झालेली आहे. 10 मिनिटात तुम्ही बघू शकता छान असे मिश्रणाला बुडबुडे आले आहेत आणि छान असा ट्रान्सपरंट असा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. परत आपल्याला अशाच पद्धतीने झाकण ठेवतच आपल्याला 2-2 मिनिटं हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छान असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं उपवासाचं मीठ टाकायचं आहे. तर इथे मी थोडंसंच उपवासाचं मीठ टाकलेलं आहे. मिठाचं प्रमाण खूप जास्त झालं तर आपल्या ज्या कुरड्या आहे वाळल्यानंतर खारट होऊ शकतात. तर आता इथे आपलं मिश्रण 25 मिनिटानंतर पूर्णपणे शिजून गेलेलं आहे. मिश्रण आता गॅस बंद करायचा आणि आपल्याला गॅसवरून खाली उतरवून ठेवायचं आहे आणि मिश्रणाला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. कारण सुरुवातीला मिश्रण अतिशय पातळ असतं तर त्यामुळे आपल्या कुरडया पडत नाही. आता इथे तुम्ही बघू शकता मिश्रण मी पूर्णपणे गार होऊ दिलं म्हणजे 1 तास तरी मिश्रणाला पूर्ण गार होऊ दिलं आणि इथे मिश्रण बघा अशा पद्धतीने घट्ट असं तयार झालेलं आहे. आता कुरडईच्या साच्यामध्ये टाकून आपल्याला छान अशा कुरडया पाडून घ्यायच्या. कुरडयांचा साच्याची जी प्लेट आहे ती मध्यम घ्यायची म्हणजे त्याच्या कड्या खूप सुंदर तयार होतात आणि तेलात टाकल्यानंतर ह्या कड्या खूप सुंदर फुलतात. तर इथे मी मध्यम आकाराची प्लेट घेतलेली आहे. आता इथे सगळ्या कुरडया अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायच्या आहे. 2 दिवस
दुसऱ्या दिवशी ह्या कुरडया आपल्याला पलटवून 2 दिवस इथे मी ताटामध्ये काढून उन्हात कडकडीत वाळवून घेतलेल्या आहेत. आणि इथे तुम्ही आता बघू शकता की आपल्या कुरडया खूप सुंदर अशा तयार झालेल्या आहे. कुरडया तयार करताना आपण कुठेच इथे तेलाचा वापर केलेला नाही. त्यामुळे ह्या कुरडया छान अशा वर्ष 2 वर्ष सहज टिकतात. आता इथे आपण तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा पांढऱ्या शुभ्र कुरडया तयार झालेल्या आहेत. आणि कुरडया बघा किती सुंदर सगळ्याच कुरडया एकसारख्या तयार झालेल्या आहेत. अतिशय पांढऱ्या शुभ्र अशा अगदी परफेक्ट मेजरमेंट घेतलं तर तुमच्या सुद्धा कुरडया अशाच तयार होतील. आता आपण कुरडया तळून बघूया. तर कुरडया तळण्यासाठी इथे आपल्याला सुरुवातीला तेल मंद आचेवर छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये कुरडई सोडायची. आणि इथे बघू शकता कुरडी आहे त्या आकारापेक्षा चौपट फुललेली आहे. अगदी त्याच्या कळ्या पण बघा किती सुंदर अशा फुललेल्या आहेत, टम्म फुगलेल्या आहेत आणि अतिशय पांढरी शुभ्र अशी कुरडई तयार झालेली आहे. तर ज्या पद्धतीने मी या रेसिपीमध्ये तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे, तसंच जर पाण्याचं प्रमाण घेतलं तर तुमच्या कुरडया सुद्धा अतिशय सुंदर अशा तयार होतील. आणि तेलात टाकताच चौपट अशी ही कुरडई फुललेली आहे. आणि कुरडई इतकी पांढरी शुभ्र झाली की त्या कुरडई समोर जी आपली कच्ची कुरडी आहे ती सुद्धा छोटीशी दिसत आहे किंवा दिसत सुद्धा नाही. आणि इथे बघू शकता तुम्ही बघा किती सुंदर अशी चौपट फुललेली कुरडई तयार झालेली आहे. मस्त कळ्या त्याच्या दिसत आहे आणि आहे त्या आकाराच्या बघा चौपट फुललेली आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता इथे बघू शकता तुम्ही अतिशय खमंग आणि खुसखुशीत अशी कुरडई तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.